दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा 14 विद्या 64 कलेंचा अधिपती बाप्पा माझा गणपती गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊया। या ठिकाणी रायगड ही स्वराज्याची राजधानी आहे, त्यात तळवली माझं गाव आहे। तुमच्या समोर समालोचन सादर करतोय यश मालकर माझं नाव आहे। मॅचला स्टार्ट होते आपण पाहतोय अगदी बेनपंच आपण पाहतोय या ठिकाणी अरुण पारिंगे सर यांचा सिग्नल आलाय। मॅचला होतीये स्टार्ट। स्ट्रायकर एंड वरती सुबोध भोसले, नॉस्ट्रेकर एंड वरती धीरज डुकरे आपण पाहतोय। पहिले षटक बॅटची एज, परंतु पहा यष्टिरक्षक आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने P1 आपण पहिलं P1चं षटक आहे। किरण डोगरे खरं तर सर सेनापती आहे या टीमचा। सुबोध भोसले हा अगदी यंग टॅलेंट आहे, अगदी चांगला खेळाडू आहे, गुणवत्ता असलेला खेळाडू आपण स्ट्रायकर एंड वरती पाहतोय अगदी सुबोध भोसले यांना। नॉस्ट्रेकर एंड वरती धीरज डुकरे हा देखील आसरे गावाचा खेळाडू बिलॉंग करतो, आसरे गावातून। अगदी गोलंदाज ट्रॅक वरती किरण डोंगरे असरोटीचा हा खेळाडू आपण पाहतोय, परंतु यावेळेस साई समर्थ शौर्य इलेवन तलवार टीम साठी कसा खेळ करेल यावेळेस पहा। अगदी पाहायला गेला सिंगल खातं ओपन झालाय, अकाउंट ओपन झालंय ते अगदी विघ्नेश अद्विका 11 टीमचं। एक धाव दाबालकावरती आहे, 6 षटकांचा सामना। अगदी विचार केला तर नक्कीच या ठिकाणी रणसंख्या आहे या विकेट वरती, खूप धावा येतात, पाटा विकेट आपण नक्कीच यावेळेस पाहतोय। या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल, कमी धावसंख्येपर्यंत रोखावं लागेल किरण डोंगरे आणि त्याच्या टीमला। विपरीत विचार केला अगदी विघ्नेश अद्विका 11 टीमच्या फलंदाजांनी चांगली बॅटिंग करायला हवी, कारण बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे शौर्य साई समर्थ 11 टीमची। पहा यावेळेस पहा पुन्हा एकदा किरण डोंगरे गोलंदाज ट्रॅक वरती तयार आहेत। यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका केलायचा होता, परंतु अगदी यष्टिरक्षक थोडेसे बस फंबल पाहायला मिळतील। नक्कीच बाईच्या स्वरूपात ही धाव नक्कीच ऍड केली जाईल स्कोर कार्ड वरती। ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकता ऑन स्क्रीन वरती 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अगदी 2 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत असतील, 2 धावा धावफलकावरती आहेत अद्यापर्यंत। चांगली अगदी सुरुवात केली किरण डोंगरेने अगदी त्याच्या षटकाची, परंतु पहा सुबोध भोसले गुणवत्ता असलेले खेळाडू आहे। मागच्या मॅच मध्ये त्याने दाखवून दिलं मी कशा प्रकारे फलंदाजी करू शकतो। डावखुरा त्याचा फलंदाज अगदी कमी वयामध्ये आपल्या खेळाच्या जोरावर या ठिकाणी नाव मोठं केलंय या खेळाडूंना। पुन्हा एकदा किरण डोंगरे गोलंदाज ट्रॅक वरती पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट। समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत साहिल माबदी, त्या ठिकाणी पहा चुकी करणार होते। 1 बाउन्स या बॉलला फील्ड केलं जाईल, तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त होईल। आपण पाहतोय अगदी 3 धावा धावफलकावरती आहेत आपण अद्यापर्यंत पाहतोय। धीरज डुकरे स्ट्रायकर एंड वरती हा देखील चांगला खेळाडू आहे, परंतु बेस्ट वर्सेस बेस्ट नक्कीच आवाज पाहायला मिळेल। चांगला फटका आहे ऑन साइडच्या रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत जरूर, परंतु एक सिंगल प्राप्त होईल का? नक्कीच एक सिंगल प्राप्त होईल। सिंगल आपण पाहिला सिंगल डबलला महत्व सध्याच्या क्रिकेटमध्ये पाहिले ना सुदर्शन अगदी यंग खेळाडू आहेत ना, अगदी एक षटकार मारतील, अगदी क्लिप व्हॉट्सअपवर टाकणार, रील्सवर टाकणार, परंतु पहा सिंगल डबल देखील क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे आहे। बॅकफुटला जाऊन फक्त हलक्यात आणि स्टीअर केलं, क्लोज शिवू शकतं, परंतु थोडंसं पंबलिंग यावेळेस नक्कीच पाहायला मिळालं। किरण पिंगले होते अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु एक सिंगल या ठिकाणी पहा एका षटकाचा खेळ संपला गेलाय। सन्मान्य आमचे भाऊ दुर्गे यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत असेल। भाऊ दुर्गे आपण पाहतो धारणे टीमचे सपोर्टर्स, खरं धारणे टीम ज्या ठिकाणी खेळ करत असते भाऊ दुर्गे त्या ठिकाणी उपस्थित असतात। नक्कीच आपण पाहतो अगदी नक्कीच आपण पाहिला एका षटकाचा खेळ समाप्त झालाय। नक्कीच 6 षटकांचा सामना आपण पाहिला ना, तर बॅटिंग आपण पाहिलं अगदी आपण पाहिला 90 धावा देखील या विकेट वरती आपण होताना पाहिल्यात, आणि या 90 धावा अगदी उच्चांक आहे अद्यापर्यंत। आपण पाहिला अगदी चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली तर तुम्ही देखील या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकता। नक्कीच नक्कीच या ठिकाणी सन्माननीय सुरेशजी प्रबलकर आणि श्रीकांतजी शिंदे अजिंक्य भोड यांच्या माध्यमातून तुम्हाला आमंत्रित केले जातील। आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या देखील या ठिकाणी स्वागत आहे। नक्कीच आपण पाहतो अगदी दोन्ही एंडकडून या ठिकाणी चांगलं मैदान आहे कांट्रोलीचं। आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने सुसज्ज असं मैदान, कोणी ट्रॅक वरती
चालेत आपण पहिला अगदी कटचा फटका स्क्वेअर कटचा चेंडू आउटफील्ड आहे पास्ट यावेळेस पहा चेंडू थांबणार नाहीये यस अंपायर सिग्नल इट्स 4 रन. चार भाइयों में से एक लंच के लिए हमें स्पॉन्सर्ड मिल चुका है सीपीएल में. नरेश गोपीनाथ जाधव एक दिलदार हस्ती चिकन बिरयानी के साथ साथ वेज बिरयानी यानी कि शाकाहारी और मांसाहारी खाने वालों की पूरी केयर उन्होंने की है. तो नरेश गोपीनाथ जाधव मैं आपका शुक्रगुजार हूँ. सीपीएल में आपने जो खाना खिलाया आज के दिन का अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव. नक्कीच आपण पाहिलं अगदी पिल्लू गावडे आमचे कैलास गावडे आपण पाहतो अध्यक्ष आहेत. अमोलजी कदम उपाध्यक्ष. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही करत 36 गावांची मोठी स्पर्धा आहे. अभिमानाची सन्मानाची स्पर्धा सॉफ्ट डिसमिसल असू शकतो का? यस नक्कीच पहिल्या विकेटचा पतंग मैदानाच्या बाहेर बाद होणारा फलंदाज सुबोध भोसले. सुबोध या ठिकाणी बाद झाले परंतु पहा कमालीचं षटक अद्यापर्यंत आपण पाहिलं. अगदी 11 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकता. 11 धाव दाफलकावरती लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज आहे. गोलंदाज ट्रॅक वरती सुनील आपण पाहतो चांगल्या पद्धतीने सुरुवात केली. या षटकाची आपण पाहतो स्ट्रायकर एंड वरती नीरज असतील. याचा फटका अगदी क्लासिकल फटका वॅकंट एरिया चूज केलाय. चेंडू चाल इनटू द गॅप यस इट्स 4 रन्स. चांगला फटका होता. ज्या मेरिट नुसार बॉल आणि त्या मेरिट नुसार फटके पाहिजे आपण पाहिला. अगदी अगदी मी बॅटिंग पाहिली मॅचच्या मध्ये अगदी या खेळाडूचे नीरज गावडे नाव आहे. अगदी पाहायला गेलं ना चांगल्या पद्धतीने ज्या मेरिट नुसार अगदी तंत्रशुद्ध क्रिकेट मधील फटके आपण नक्कीच त्याचे पाहतोय. रन संख्या बनले 15 धाव दाफलकावरती आहेत. सुनील ठोंबरे हलक्या त्याने स्टीअर केले पहा अगदी एस्टनच्या चौलीने बॉल आला. नक्कीच त्या ठिकाणी थोडासा विकेट किपर आपण पहिला किरण ढोंगरे थोडासा बम्बलिंग. एक धाव नक्कीच प्राप्त होईल अगदी नीरज गावडे यांना पहा अगदी रनसंख्या पाहायला गेला तर 16 धाव दाफलकावरती आहेत. आमच्या समयेत आपण पाहिलं अगदी या टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये असतो त्यांचा दरारा. आमच्या समयेत जोडले गेले सुदर्शन पाटील सर मॅन फ्रॉम तारा. नक्कीच अगदी ते आमच्या समयेत जोडले गेलेत. नक्कीच आपण पाहतो अगदी गत वर्षाचे अध्यक्ष अगदी चंदूजी राणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं नक्कीच या ठिकाणी सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. दोन षटकांचा या ठिकाणी खेळ संपला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर
16 धावफलकावरती आहेत. 8 पूर्णांक आपण पाहिलं 0-0च्या सरासरीने अद्यापर्यंत धावा जमवल्यात. अगदी पाहायला गेलं कमालीची गोलंदाजी केली आहे. आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स बाय आपण पाहिलं किरण डोंगरे आणि त्यांचे समित अगदी दुसरे षटक आपण पाहिलं सुनील ठोंबरे यांचं. कमालीची गोलंदाजी केली आहे. ह्या विकेटवरती आहे ना अगदी सुदर्शन सर रन्स आहेत. आपण पाहिलं मॅचच्या मॅच अगदी धावसंख्येचा उच्चांक या विकेटवरती आपण पाहतोय. परंतु तिसरे षटक वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक तिसरे षटक घेऊन आपल्या साई समर्थ शौर्य 11 टीमसाठी घेऊन येतोय आपला टीमचा सरसेनापती किरण डोंगरे आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती नीरज गावडे असतील. याचा बॉल हलक्यात कट करायचा होता परंतु पंचांचा बोट हवेमध्ये यावेळेस मोठा झटका बसतोय. टीम म्हणजे दुगाडे आपण पहिला आमची माझे रोल खरं तर मी त्यांना आदर्श मानतो कारण त्यांचा आवाज अगदी मराठी असू द्या इंग्लिश असू द्या हिंदी असू द्या तिन्ही भाषांमध्ये आपण त्यांचा समालोचक ऐकलाय आणि भरपूर अभ्यास आहे सरांचा आपण पाहिला आणि नक्कीच या ठिकाणी त्यांनी मला या ठिकाणी संधी दिली. या ठिकाणी मार्गदर्शन नेहमीच त्यांचं असतं. मनापासून धन्यवाद असेल प्रवीणजी दुगाडे सर. रन संख्या आपण पाहतो सुदर्शन सर स्कोर कार्ड वरती 16 आपण 16 धावा दफलकावरती पाहतोय. यावेळेस पहा फटका उंची भरपूर आहे. लांबी किती असेल यस या फटक्यामध्ये आहे वजन. रन्स मिळतील अर्धा डझन. डीजे अगदी फर्स्ट गिअर वरती धावत होती परंतु त्या गाडीला अगदी टॉप गिअर मध्ये पलवलंय. सन्माननीय प्रकाशजी गावडे साहेब यांचं इथे आगमन झालंय. चौक ग्रामपंचायत ग्रामसेवक मी तो बोलतो ग्रामपंचायत कर्मचारी सन्माननीय प्रकाशजी गावडे साहेब यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. इथे मात्र येतोय चौकार आणि चौकारानं धावसंख्या वधारतीये 26. ना अगदी पहिले षटक किरण डोंगरे त्यानंतर सुनील ठोंबरे हे षटक आपण पाहिलं अगदी कमी धावसंख्येचे 2 षटक पाहिली परंतु या तिसऱ्या षटकामध्ये किरण यांच्यावरती केलं जातं आक्रमण. तुषार साजेकर अगदी ऑलराऊंडर अष्टपैलू खेळी आपल्या टीमसाठी अभ्यास करतोय. रन संख्या आतापर्यंत बनली गेल्या 26 लॉस ऑफ 2 विकेट 26 धावा दफलकावरती आहेत. यावर स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय तुषार साजेकर यांना. स्ट्रायकर एंड वरती आपण धीरज डुकरे नक्कीच नेक्स्ट मॅच पप्पा 11 आणि आर्यन 11 वावरले. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल पण टॉस साठी त्वरित तातडीनं टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नक्कीच आपण पाहतो ही स्पर्धा संपूर्ण कव्हरेज केली जाते 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. अगदी चांगली वाहिनी सध्याच्या घडीला ट्रेंडिंग वरती असलेली वाहिनी त्यांची खूप मेहनत आहे. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट क्षेत्ररक्षक आहे. जरूर पहा या ठिकाणी विकेटचा पतंग होईल का. यास नक्कीच मोठी विकेट तुषार साजेकर बॅक
विघ्नेश अद्विका 11 टीमची आता परिस्थिती थोडीशी बिकट आहे. अगदी परिस्थिती जशी तुम्हाला तसा खेळ करावा लागेल, कारण या क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर नक्कीच जशी परिस्थिती तसा खेळ. यावेळेस पहा टीमच्या अगदी आपण पाहिलं अगदी आहेत नितीन तवले आलेत. नितीन दादांना खूप अभ्यास आहे खेळपेट्टीचा. नक्कीच बराचशी वर्ष आपल्या लोदोली गावासाठी टेनिस क्रिकेटमध्ये दिल्यात. नक्कीच नितीन तवले आपण पाहतो अगदी वरसे गावासाठी चांगली आपण पहिलं योगदान दिलेलं आहे, परंतु आता विघ्नेश अद्विका 11 टीमसाठी परिस्थिती बिकट आहे. अगदी जेव्हा अगदी असं म्हटलं जातं ना, पर्याय म्हणून कोणी उभं नसतं, तेव्हा उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. आणि नुसतं उभं राहायचं नसतं, उठून दिसायचं असतं. तेव्हा उठून दिसावं लागेल, कारण चांगली फलंदाजी करेल. रनसंख्या आपण पाहतोय 26 धावा अद्यापर्यंत. किरण डोंगरे हा बॉल टॅप केला ऑन साईडच्या रिझन मध्ये. आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही आहे. एका रनच्या बरोबर अगदी ऍड होईल. 27 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. ड्रिंक्स ब्रेक्स या ठिकाणी नक्कीच घेतला जाईल. तत्पूर्वी कुमार डीजे वाजव गाणे तुझे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो गुरुकुरांबांचा चौकचे कर्मचारी अगदी आमचे सन्मान्य प्रकाशजी गावडे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान अगदी आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये चौक विभाग प्रीमियर लीग मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. आपण पाहतो सर्वांचा या ठिकाणी मान सन्मान नक्कीच केला जातोय. अध्यक्ष आपण पाहतोय नक्कीच आमचे कैलासजी गावडे, उपाध्यक्ष अमोलजी कदम आपण पाहतो त्यांच्या अध्यक्षतेखाली, आणि सर्व कमिटी मेंबर्स सर्वांनी खरं तर ही स्पर्धा या स्पर्धेसाठी अगदी गेले 1 ते 1.5 महिना खूप मेहनत घेतली आहे. नक्कीच आपण पाहतोय रनसंख्या अद्यापर्यंत सुदर्शन झाली. अगदी पाहायला गेलं 27. नक्कीच ज्यांनी ही विकेट बनवले, खूप मेहनत घेतली. सन्मान्य आमचे संजयजी वाघमारे, त्यांना देखील खरं तर खूप मेहनत आहे आणि कष्ट घेतले त्या विकेटसाठी. नक्कीच सकाळी पहाटे 5 वाजता आपण पाहिलं पिच आखण्यासाठी अभ्यास आले होते. खूप मेहनत अगदी पिल्लू गावडे यांच्यावरती असलेलं प्रेम आपण पाहतो संजय यांचं. नक्कीच त्यांना देखील धन्यवाद देऊया. रन संख्या 27 सध्यापर्यंत ऑन स्क्रीन वरती. हा नक्कीच गत वर्षाचे आपण पाहिलं अगदी चौक विभाग प्रीमियर लीगचे अगदी अध्यक्ष होते चंदूजी राणे यांच्याकडून नितीनजी तवले यांच्यासाठी पर षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. हा नक्कीच सागर पाटील यांच्याकडून 3 लगातार षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज नितीनजी तवले यांच्यासाठी. गोलंदाजी ट्रॅक वरती चौथ्या षटकासाठी येतोय सुनील ठोंबरे हा गोलंदाज. पहा अगदी मैत्रीपूर्ण अगदी संबंध आहेत. अगदी त्या वातावरणात ही स्पर्धा पार पडते. ही ओळख आहे अगदी या प्रीमियर लीगची. चौक विभाग प्रीमियर लीग आपण पाहतोय. 3 षटकारांसाठी सागर पाटील यांच्याकडून 1000, तर पर षटकारासाठी चंदूजी राणे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. नितीन तवले यांच्यासाठी पहा अगदी अलंग कार्पेट या बॉलला खेळून काढला. एक जाफ एक सिंगल प्राप्त होईल. या सिंगलच्या मदतीनं 28 धावा धावफलकावरती लागल्या जातील. 4थं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहिलं अगदी 6 षटकांचा सामना आहे. अद्यापर्यंत 28 धावा. पाहायला गेलं कमालीची गोलंदाजी राहिली अद्यापर्यंत साई समर्थ शौर्य 11 टीमची. सुनील ठोंबरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेचा बॉल उडवला जरूर. ताकद किती आहे. एलिमिनेशन मिळालाय कमी. आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी बाद होणारे फलंदाज आहेत धीरज डुकरे. साहिल मापदेनी यावेळेस पकडला जेल. या मॅच मधील संपलाय धीरज डुकरे यांचा खेळ. थँक्यू डीजे. आता पहा परिस्थिती बिकट आहे. अगदी पाहायला गेलं नितीनजी तवले आहेत अगदी अजून पॉपिंग क्रीज वरती त्यांना खेळ करावा लागेल. सुरुवात तुमची कठीण आहे, परंतु शेवट तुम्हाला चांगला करावा लागेल, कारण सुनील ठोंबरे याची गोलंदाजी पहा का आउटस्टँडिंग गोलंदाजी अद्यापर्यंत केली. साई समर्थ शौर्य 11 टीमनं पाहायला गेलं आधी जेव्हा सर्व संपल्यासारखं वाटतं ना, तीच खरी संधी असते उडान भरण्याची. तुम्ही प्रयत्न करा, संघर्ष करा, यश तुमची वाट पाहत असेल.
यावेळेस अझर शेख यावेळेस हा फलंदाज येतोय, परंतु पुन्हा एकदा साहिल बॉल खाली चुकी करणार नाहीयेत, कॅरी केली जाते, सलगचा दुसरा झटका बसतो. आपण पहिला या षटकातील अझर शेखच्या स्वरूपात रीज डीजे रन संख्या आपण पाहतोय 38 38. 38 धावफलकावरती आहेत अद्यापर्यंत. विकेटचं पतंग झालाय, 5 विकेट अद्यापर्यंत गमावल्यात आणि 38 धावफलकावरती कमालीची गोलंदाजी. पण या विकेटवरती धावा देखील पाहिल्या, परंतु या मॅच मध्ये काय असं घडलं, अगदी ते घडलं म्हणजे अगदी सुनील टोमरे, किरण डोंगरे यांची गोलंदाजी. आणि त्या गोलंदाजीच्या जोरावर अद्यापर्यंत पहा कमालीचा यावेळेस रोखून ठरलाय, बांधून ठेवलाय. परंतु पहा या टीमचा विघ्नेश अधिका 11 टीमचा डाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये अजून पॉपिंग क्रीज मध्ये आहे. नितीन तवले तोपर्यंत अगदी पॉपिंग क्रीज मध्ये असतील ना तोपर्यंत खरं तर अगदी अपेक्षा असतील, आशा असतील. सागर पाटील यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज, तर चंदूजी राणे यांच्याकडून पर षटकारासाठी एका षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच असेल. मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे, ती गरज यावेळेस भागवावी लागेल अगदी आपल्या टीमसाठी. यावेळेस जबाबदारी आहे, जबाबदारी अंगावरती घ्यावी लागेल, कारण यावेळेस संघर्षाची वेळ. ही संघर्ष कुणाच्या बाजूला येत नाही, संघर्ष हा कुणासाठी पळून जाण्याचा मार्ग असतो, तर संघर्ष कुणासाठी यशाचा मार्ग असतो, तो निवडावा लागेल तुम्हाला. पहा रनसंख्या आपण 38 पाहतोय, अगदी गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी तलवली गावातून बिलॉंग करणारा हा यंग टॅलेंट आहे तलवली गावाचा यश मालकर यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. नितीन तवले स्ट्रायकर एंड वरती जुना जाणता खेळाडू आहेत. यासाठी आपण पाहूया, पहिलाच बॉल हलक्यात आणि स्टीअर केलं, फक्त समोरच्या दिशेला अलॉंग द कार्पेट हा बॉल खेळून काढलाय. एक सिंगल प्राप्त होईल नक्कीच या बॉल वरती. पहा अगदी एक सिंगल स्ट्राईक रोटेशनला महत्व, अगदी प्रेझन्स ऑफ माइंड बघा नितीन तवलेंचा, कारण त्याला माहिती आहे अगदी सार्थक थोरवेच्या बॅट मधून फटके येतात, त्या ठिकाणी बघ चांगला टेम्परामेंट बॅटिंग करतायत. रन संख्या पाहायला गेलं 39 धावा धावफलकावरती नक्कीच लागल्या जातील. सार्थक थोरवे या स्ट्रायकर एंड वरती दोन्ही यंग टॅलेंट आपण समोरासमोर पाहतोय. यावचा बॉल अगदी पाहायला गेलं माणसांनी केलेत विंग्स ओपन. यावेळेस पहा वाईटची घोषणा जरूर केल्या, एक अतिरिक्त दाब. ही लाईन आपण पहिला थोडीशी खराब, दिशा भरकटला हा गोलंदाज. रनसंख्या बनली अद्यापर्यंत 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 धावा धावफलकावरती आपण पाहतो अद्यापर्यंत. पहा 40चा आकडा गाठलाय. सार्थक थोरवे आणि नितीन तवले यांना चांगलं फिनिश करावं लागेल आपल्या टीमसाठी. यावेळेस बॉल लोअर फुलटॉस पंचांकडे अपील केली जाते, परंतु पहा अगदी उत्साह जास्त, विश्वास कमी या अपील मध्ये. पहा चांगली गोलंदाजी या विकेट वरती थोडंसं यावेळेस पाहायला गेलं, बॅटिंग लाईनअप ढासळली आहे. पण पाहायला गेलं ना तर या टीमची नक्कीच नितीन तवले आहेत अगदी अद्यापर्यंत. विघ्नेश अधिका 11 टीमची आपण पाहिलं रनसंख्या अद्यापर्यंत पाहिले 40 धावा धावफलकावरती आहेत. अगदी फिनिश चांगलं करावं लागेल. सार्थक थोरवे नितीन तवले, कारण आपण पाहिलं ही खिलपट्टी आहे ना अगदी चांगल्या पद्धतीने संजय वाघमारे यांनी बनवले. पाठा विकेट आहे, या विकेट वरती रन्स आहेत, पण गोलंदाजी यावेळेस कमालीची झाल्या. अगदी पाहायला गेलं साई समर्थ शौर्य 11 टीम कडून. याचा बॉल उडवलाय जरूर, एलिमिनेशन कमी. पुन्हा एकदा साहिल मापदी अगदी येतील बॉल खाली, कॅरी केलं जाईल, आणखीन एक झटका बसतो विघ्नेश अधिका 11 टीमला. रन संख्या आपण पाहतोय 40 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आत्म पॉपिंग क्रीज वरती गौरव कदम, आपण ऑन स्ट्राईक पाहू शकता गौरव यांना. यश मालकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती, पुन्हा एकदा अगदी बॅटच्या रडार मध्ये हा बॉल, परंतु पाहावं लागेल पंचांचा सिग्नल येईल नक्कीच या ठिकाणी. पहा आपण डिसिजन पेंडिंग आहे या बॉल वरती.
आपण पाहूया यस पंतांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचेल, आम्ही या ठिकाणी नक्कीच घोषणा करू. यस फलंदाज असेल बाज, का अप्रतिम झेल पकडणारा खेळाडू आहे राम बिरादर यांनी का कमालीचा झेल एफर्ट्स दिलेत आपल्या टीमसाठी. यावेळेस फलंदाज होतील आणखीन एक बाद. पहा ऑन स्क्रीन वरती नितीन तवले यांना पाहू शकतो. 10 नंबरचा आकडा सचिन तेंडुलकर यांची ओव्हर आणण्याची शैली ऑन स्क्रीन वरती नक्कीच आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहू शकतो. अगदी जेव्हा आपण पाहिलं अगदी मॅच असायची ना, अगदी ज्या ठिकाणी इंडियाची आपण पाहिलं भारताची बिकट परिस्थिती, खरं तर आपले नक्कीच आपण पाहतो भारतरत्न अगदी मास्टर ब्लास्टर क्रिकेट मधलं देव सचिन तेंडुलकर त्या ठिकाणी आपल्या टीमसाठी धावून यायचे. पण यावेळेस गरज आहे नितीन तवले आपल्या टीमसाठी धावून येतील का. रनसंख्या आपण अद्यापर्यंत पाहिली ना, 40 अंकावरती गाडी अडकली आहे, त्या गाडीला पुढे न्यावं लागेल, कारण अद्यापर्यंत कमालीची गोलंदाजी झाली गोलंदाजांची. मी वारंवार उल्लेख करतोय, कारण यावेळेस गोलंदाजी त्याच प्रकारे झाली आहे. परंतु यावेळेस पहा साहिल जाधव स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय. 5व्या षटकाचा खेळ आपण पाहतो, मार्गस्थ आहे. हा बॉल पहा 30 ओव्हर पण नक्कीच एवढंच गती कमी, थोडीशी गती कमी, परंतु लाईन खराब आहे. पंचांनी विंग्स ओपन केलं, व्हाईट बॉल घोषित केला. रनसंख्या आपण पाहतो 1 ने वाढेल, 41 आपण स्कोअर कार्ड वरती नक्कीच पाहू शकतो. नक्कीच आपण पाहतो आजच्या जेवणाची सोय कमिटीचे मेंबर्स आहेत नरेश गोपीनाथ जाधव यांच्या माध्यमातून. खरं तर आजच्या दिवसामध्ये अन्नदान नक्कीच पाहायला मिळेल त्यांचं. खरं तर या कमिटीकडून चौक विभाग प्रीमियर लीग कडून शतशः आभार असतील. यश मालकर पुन्हा एकदा यावेळेस लोअर बोल्टला परत फक्त फ्लिक केला, परंतु क्षेत्ररक्षक आहे उभा. धक्का क्रमांक 8 बसतोय विघ्नेश अद्विका 11 टीमला. क्यूडीजे धक्का क्रमांक 8 आपण मैदानाच्या बाहेर जाताना पाहिला. रन संख्या अद्यापर्यंत मधले 41 धावा दाफलकावरती आहेत. आपण पाहतो अगदी धक्का क्रमांक 8 आपण मैदानाच्या बाहेर पाहिला. अगदी बिकट परिस्थिती आहे. असं म्हटलं जाताना तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, अगदी संघर्ष करावा लागेल, कारण क्षेत्र कोणतंही असो तुमचं अगदी मेहनत जर प्रामाणिक असेल ना, तुमच्या यशाला देखील पर्याय नसतो. यावेळेस अगदी तुम्हाला मेहनत अगदी जिद्द चिकाटीनं यावेळेस चांगली बॅटिंग करावी लागेल. जरी 8 विकेट गेलं तरी सुद्धा तुम्हाला यावेळेस चांगलं फिनिश करावं लागेल, कारण क्षमता असलेले खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अल्पेश गायकवाड यावेळेस स्ट्रायकर वरती पाहायला मिळतील. हा बॉल लोअर फुलटॉस समोरच्या दिशेने समीर मालकर या बॉलला 1 बाउन्स फील्ड करतील. कोणतीही धाव घेतली नाही. पहा अगदी नितीन दादा आपण पाहिलं, नितीन तवले आपण पाहिलं, अगदी या धाव घेण्यापासून रोखलं गेलं. नक्कीच चांगली बॉलिंग झाली. रन संख्या आपण पाहतो 5 षटकांचा खेळ यावेळेस संपला गेला. 41 धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात अद्यापर्यंत 8 विकेटच्या मोबदल्यात. ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकता 41 धावा, लॉस ऑफ 8 विकेट. आपण पाहिला विघ्नेश अद्विका 11 टीमची सध्या परिस्थिती बिकट आहे. परंतु पहा अगदी मी म्हटलं होतं सुरुवात तुमची कठीण आहे. नक्कीच आपण पाहिलं नितीन तवले यांना षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आले. आपण गत वर्षाचे चौक प्रीमियर लीगचे अध्यक्ष होते चंदूजी राणे यांच्या माध्यमातून एका षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहा त्यांच्यावरती असलेलं प्रेम आणि नक्कीच सपोर्ट असेल चंदू राणे यांचा विघ्नेश अद्विका 11 टीमला. आपण पाहतो नितीन दादांवरती असलेलं प्रेम नक्कीच पाहतो. परंतु अडथळे आहे तुमच्या वाटेवरती, अगदी संघर्ष आहे तुमच्या वाटेवरती, परंतु संघर्ष करण्याची संधी देव त्यांनाच देतो, त्यांच्यामध्ये क्षमता असते. क्षमता आहे नितीन तवले आणि आपण पाहिलं अल्पेश गायकवाड यांच्यामध्ये. किती जरी अडथळे असले वाटेवरती तरी चालणं कधी सोडायचं नसतं. विश्वास ठेव स्वतःवरती, कारण यश कष्टाची वाट पाहत असतं. नक्कीच यावेळेस पहा यावेळेस कष्ट घ्यावे लागतील. नितीन तवले यांना जबाबदारी घ्यावी लागली. एक षटक आहे स्लॉग वरचा.
आपण पाहतोय किरण पिंगले गोलंदाजी ट्रॅक वरती अगदी शेवटच्या षटकासाठी येतोय. रन संख्या आपण पाहतोय 41 धावा पर षटकारासाठी. एका षटकारासाठी चंदूजी राणे यांच्याकडून नितीन तवळे यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. किरण पिंगले गोलंदाजी ट्रॅक वरती यावेळी सफल झाले फलंदाज, परंतु उडावला बॉलला. चेंडू जाईल बिग 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 हिट आलाय षटकार. क्रमांक आपण पाहिलं अगदी 9वी मैदानाच्या बाहेर अगदी लास्ट विकेट. अद्यापर्यंत असं रेकॉर्ड नाहीये. अगदी आमचे कैलास गावडे सांगतात की कोणतीही टीम अद्यापर्यंत ऑल आउट झालेली नाही, परंतु पहा विघ्नेश आदिवका 11 टीम अगदी बिकट परिस्थितीमध्ये. रन संख्या आपण पाहतोय रन संख्या आपण पाहतोय 48 धावा धाफलकावरती आहेत. अद्यापर्यंत 48 धावा धाफलकावरती आहेत. नक्कीच किरण पिंगले आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन पंच करायचं. तुम्हाला लाईन करा पंच. नरेश मात्रे सर आमच्याकडे जमीनला हात समांतर करतात. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड वरती नक्कीच ऍड होईल. अगदी या धावसंख्येची गरज आहे. एक एक धाव खूप मोलाची आहे अगदी आदिविका विघ्नेश 11 टीम साठी. रन संख्या बनेल आता 49. रमेशजी दलवी आमचे मामा आपण पहा दिवस रात्र खरं तर पहारेकरी म्हणून आपण पाहतो या मैदानाची पहारे करतात. त्यांना देखील धन्यवाद देऊया. या सर्वांचा हातभार या स्पर्धेसाठी. 49 धावा धाफलकावरती नितीन तवळे स्ट्राईक रेंज वरती. याचं बॉल टॅप केलंय, फक्त टॅप केलंय. बॅक टू द बॉलर नक्कीच पाहायला मिळाला. कोणतीही रन मिळणार नाही. या डॉट बॉल आलाय. आपण पाहतो अगदी रन संख्या तिथं स्थिरावला 49 धावसंख्येवरती. अगदी षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज लावला आमच्या चंदूजी राणे यांनी. पहा एक षटकार लगावलाय. 500 रुपये खरं आपल्या नावावरती जमा केलेत, परंतु धावसंख्येची गरज आहे आपल्या विघ्नेश आदिविका 11 टीमला. 49 धावा धाफलकावरती आहेत. किरण पिंगले यांच्यावरती आक्रमण केलं, तदनंतर केलेला कमबॅक. पहा कमबॅक करण्याची क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. सध्याच्या घडीला फॉर्म मध्ये असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय, परंतु त्याच्यावरती केलं जातं आक्रमण. एलिमिनेशन कमी. आणखीन एक झटका. टीम होते यावेळेस ऑल आउट. अगदी 10 आपण पाहिलं संपूर्ण टीम ऑल आउट झाली. या ठिकाणी शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये नितीन तवले. पंचांना विनंती असेल आपण भोजन करून घ्यायचं. अरुणजी पारेंगे आणि नरेश मात्रे सरांना विनंती असेल आपण भोजन करून घ्यायचं. पुढच्या मॅच साठी आपण पाहिलं अगदी इनिंग साठी या समीर ठाकूर आणि सुशांत सावंत यावेळेस असतील पंच अगदी पुढच्या इनिंग साठी. नक्कीच या दोन मान्यवरांना विनंती असेल आपण पंचांची कामगिरी पाहिजे. नक्कीच रणसंख्या पाहिली अगदी 49 एका सत्राचा या ठिकाणी खेळ संपला गेला. 49 धावा धाफलकावरती आहेत. संपूर्ण टीम म्हणजे 10 विकेट तुमच्या डाऊन झाल्यात. अगदी कमालीची गोलंदाजी आपण पाहिली अगदी साई समर्थ शौर्य 11 टीमची. नक्कीच किरण डोंगरे त्या टीमला लीड करत असताना अगदी स्वतः देखील चांगली गोलंदाजी आणि 49 धावसंख्येवरती रोखलं गेलं ते म्हणजे विघ्नेश आदिविका 11 टीमला. आणि 50 धावसंख्येचं टार्गेट असा समोर असेल साई समर्थ शौर्य 11 टीमच्या समोर. पहा तुमच्याकडे धावसंख्या आहे, 50 धावा देखील भरपूर आहेत, परंतु तुषार साजेकर असतील अगदी सुबोध असतील तुम्ही अगदी त्यांच्यासारखे अगदी चांगले गोलंदाज 72 गोलंदाज अगदी या टीम मध्ये आपण नक्कीच पाहतो. या 50 धावसंख्या करण्यापासून साई समर्थ शौर्य 11 टीमला रोखावं लागेल अगदी या विघ्नेश आदिविका 11 टीमच्या गोलंदाजांना. परंतु कशा पद्धतीने गोलंदाजी राहील या दुसऱ्या सत्रामध्ये. अगदी या धावसंख्या सहजपणे सर करेल का साई समर्थ शौर्य 11 टीम, की हे धावसंख्या अगदी करण्यापासून रोखेल विघ्नेश आदिविका 11 टीम, हे पाहण्यासाठी आपण नक्कीच दुसरं सत्र पाहू. तत्पूर्वी संधी द्या डीजे ला. कुमार डीजे वाजव गाणे तुझे.
क्षेत्रामध्ये हा 500 रुपयाचा कॅश प्राइज चंदूजी राणे यांच्याकडून नितीनजी तवले यांच्यासाठी होतं. ते आपण पाहिलं अगदी एका षटकार मारला आपण पाहिलं. ते 500 रुपये या ठिकाणी नितीनजी तवले यांना प्रदान करताना आपण नक्कीच पाहतोय. नक्कीच या ठिकाणी पाहिलं 50 धावसंख्याचं टार्गेट आहे. 50 धावसंख्येचं टार्गेट आहे अगदी साई समर्थ शौर्य लेन टीमच्या अगदी समोर. परंतु पहा अगदी तवई गावाचा हा खेळाडू आपण पाहिला समीर मालकर काय कमालीची फलंदाजी पहिल्या बॅच मध्ये 19 चेंडूमध्ये 50 धावसंख्येची मारता निघून त्याच्या बॅट मधून त्याच्यासारखा फलंदाज समोर असताना चांगली गोलंदाजी करायला लागेल तुषार साजेकरला. अगदी सुबोध भोसलेला चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवावं लागेल, आठवावं लागेल, स्मरणात आणावं लागेल तुमचं अगदी बेस्ट बॉलिंग परफॉर्मन्स या बेस्ट पहा. कारण गरज आहे आपल्या टीमला, विघ्नेश अद्विका 11 टीमला. कारण तशा पद्धतीनं पाहिलं 50 धावा या विकेटवरती अगदी कठीण नाही आहेत. परंतु जशी गोलंदाजी साई समर्थ आपण पहिलं शौर्य 11 तलुले टीमची झाली तशी गोलंदाजी अगदी विघ्नेश अद्विका 11 टीमचे गोलंदाज करतील का हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील. अगदी चौक विभागातील आपण पाहिलं अगदी चौक विभाग समालोचन अध्यक्ष अगदी तेजसजी देशमुख सर या ठिकाणी मायक्रोफोन वरती येतील. नक्कीच आपण पाहतो अगदी 49 धावा जमवल्यात अगदी अद्विक आपण पाहिलं विघ्नेश अद्विका 11 टीमनं आणि 50 धावसंख्येचं टार्गेट आहे ते म्हणजे साई समर्थ शौर्य 11 टीमच्या बाजूनं. धन्यवाद. चौक प्रीमियर लीग आयोजित ही स्पर्धा आपण पाहताय. एसडीटी ग्रुप पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहताय. खरं तर आजचा दिवस फार चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट होताना पाहायला मिळत आहे. आदरणीय कैलासजी गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा आपण पाहताय. अमोलजी कदम आणि निखिलजी पाटील यांच्या उपाध्यक्षता भूमिकेमध्ये ही स्पर्धा तुम्ही पाहताय. सागर ठाकूर आणि रवी दुर्गे यांच्या माध्यमातून खजिनदाराच्या भूमिकेतून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. फार चांगले नियोजन आणि कार्यप्रणाली या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय आणि संपूर्ण मित्रांची सांगड या स्पर्धेमध्ये अगदी यशस्वीपणे या 5व्या हंगामामध्ये घेऊन जाते. पंच सांगतायत मॅच या ठिकाणी सुरू होते. अंपायर ग्रीन सिग्नल 50 या धावसंख्येचं आता संरक्षण करायचं आहे. विघ्नेश अद्विका 11 संघाला पहिलाच बॉल ऑन साईडला तुम्ही पाहताय. मिडॉन मध्ये फार चांगलं क्षेत्ररक्षण घडलं अल्पेश यांच्या माध्यमातून. एकेरी धावसंख्येनं धावफलक खुलं केलं साई समर्थ 11 संघाच्या माध्यमातून. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 36 बॉल 50 या धावसंख्येचा पाठलाग करताना बिनबाद चंद्रकांतजी राणे साहेब यांच्या माध्यमातून समीरसाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या पटलावरती आपण पाहताय तुषार साजेकर या खेळाडूंना 3-4 वर्षामध्ये बराच चांगला खेळ प्राप्त केला. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या पटलावरती तैनात. आडव्या बॅटनं हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चेंडू शरीराचा वेध घेतोय आणि त्यानंतर LPWच्या स्वरूपानं पहिली विकेट या ठिकाणी समीर मालकर हा खेळाडू होतो या चेंडूवरती बाद. आतापर्यंत मागच्या मॅच मध्ये फार चांगला खेळ राहिला होता. समीर मालकर यांचं अर्धशतक झळकावलं होतं. मात्र या मॅच मध्ये सातत्यपूर्वक खेळाचं प्रदर्शन होईल का या प्रश्नाचं उत्तर देत असताना अतिशय चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल ॲव्हरेजची गोलंदाजी सातत्यानं अनेक क्रीडा रणसंग्रामामध्ये साकार केली आहे. तुषार साजेकर या असरोटीच्या ऑलराऊंडर गोलंदाजानं मात्र या मॅच मध्ये त्या पद्धतीचीच गोलंदाजी सातत्यपूर्वक गोलंदाजी मैदानावरती सादर केली आहे. 2 चेंडू फेकत असताना फक्त एकच धाव आणि एक सफलतापूर्वक कामगिरी मिळवून दिली आहे. 50 या धावफलकाचं संरक्षण करण्यासाठी ज्या पद्धतीची सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात करून दिली आहे तुषार साजेकर या खेळाडूनं. डान्सिंग डाऊन द विकेट हा चेंडू मिड ऑफच्या दिशेनं डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या दिशेनं करतोय. चेंडू वाटचाल साहिल माब्दीच्या बॅट मधून येतोय चौकार.
धावसंख्येच्या बरोबरीनं 5 धाव फलकावरती आपण पाहताय. क्षेत्ररक्षणाच्या प्रतिबंधात्मध्ये हे षटक आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले नंबर 1 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि अगदी चांगली गोलंदाजी मैदानावरती साकार करण्याचा प्रयत्न, मात्र त्याच्यावरती आता आक्रमण चढवण्याचं काम इसांबे संघाचा ऑलराऊंडर 3ऱ्या क्रमांकावरती येत असताना साहिल माबदेच्या माध्यमातून एक चौकार आपण पाहिलाय. ऑन साईडला हा चेंडू डीप मध्ये जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नीरज आहेत. एकेरीच धाबेवरती प्राधान्य दिलं जात आहे. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत आहे. 6 अंकांवरती साहिल माबदी खेळतोय. 2 चेंडू फेस करत असताना एका चौकाराच्या बरोबरीनं तो 5 अंकांवरती खेळतोय. त्याच्या समवेत आपण वया गावाचा हा सितारा ऑन स्ट्राईक आपण त्याला पाहत आहे. अक्षय पवार यांना अगदी अनेक क्रीडा संकुलामध्ये त्याच्या माध्यमातून फार चांगली फलंदाजी आपण पाहिली आहे. मात्र या मॅच मध्ये साहिल माबदीच्या साथीने चांगला खेळ साकार करावा लागणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तुषार साजेकर. ऑन साईडला हा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एकच धाव चेंडूवरती प्राप्त केली जाते. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक आपण 7 या अंकांवरती पाहता. 3ऱ्या चेंडूचा खेळ वगळला तर उर्वरित चेंडूंवरती इकॉनॉमिकल एव्हरेजची गोलंदाजी पाहायला मिळते. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 ही धावसंख्या खर्च करताना पाहायला मिळाला तुषार साजेकर आणि त्याच्या विरोधात सातत्यपूर्वक आक्रमण राहिले अनेक मैदानावरती साहिल माबदीच्या माध्यमातून. यावेळेस तो असेल समोर. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट गॅप सिलेक्शन फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने जात आहेत. त्यांच्या अवाक्याच्या बाहेर हा फटका चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय 4 या धावसंख्येसाठी. फार चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला करण्याचा प्रयत्न राहिला. मात्र आक्रमण हेच बचावात्मक स्वरूप सातत्यपूर्वक खेळाचं प्रदर्शन दर्शवणारा खेळ मैदानावरती आता आक्रमण करतोय. अगदी समीर मालकर बाद झाल्यानंतर इनॅट नंबर 3 वरती येत असताना 3 चेंडू फेस केले. 2 चौकार एका सिंगलच्या मदतीने 9 या धावसंख्येचं आतापर्यंत योगदान राहिलं. या 9 धावसंख्येच्या योगदानाने टीमच्या एकूण धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 11 या अंकांवरती आपल्याला पाहायला मिळतात. 36 बॉल 50 या धावसंख्येचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा कुठल्यानंतर येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 39 या धावसंख्येची गरज आहे. या षटकामध्ये डॉट पर्सेंटेज चेंडू तुम्हाला जास्त फेकावे लागतील. धावा आणि चेंडूंमध्ये अंतर वाढावे लागेल तरच येणाऱ्या कालावधीमध्ये गोलंदाजांचा आत्मविश्वास हा दुगुणित होऊ शकतो. म्हणजे गोलंदाजीच्या पटलावरती अजून एक वरोसे गावाचा सितारा आपल्याला गोलंदाजीच्या पटलावरती पाहायला मिळतोय. सुबोध भोसले. सुबोध भोसले गोलंदाजीच्या पटलावरती येतोय. समोरच्या विभागामध्ये हा फटका मिस्टॅमिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येतील. एकाग्रता कायम राहिली आणि झेल या ठिकाणी संपादित केलं जातं. विकेट नंबर 2 फलंदाज क्रमांक पहिला अक्षय पवार होतो या चेंडूवरती झेलबाद. हंगामामध्ये वावरत असताना या
या स्पर्धेमध्ये वावरत असताना मेन ऑफ द सिरीजच्या पारितोषिकाला गवसणी खाल्ली, त्यामध्ये सातत्य ठेवलं जाईल का त्याच्यावरती पाणी फेरण्याचं काम सुबोध भोसलेच्या गोलंदाजीवरती केलं जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तैनात असेल. स्ट्राइक किरण डोंगरे. हा चेंडू ब्रश झाला हलक्या हाताने बॅटला. कमालीचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. गोल्डन विकेट बॅक टू द पवलन. इन ॲट नंबर 4 वरचा खेळाडू किरण डोंगरे होतो या चेंडूवरती. झेलबाद. गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चेंडू आणि धावांमध्ये अंतर वाढवणारी गोलंदाजी. डॉट पर्सेंटेज या संमिश्राचं षटक आता हाताळण्याच्या परिश्रमामध्ये साकार करताना पाहायला मिळतोय. सुबोध भोसले हा खेळाडू. मात्र आम्ही विनंती करतोय, धावसंख्या आपण पाहतोय 11 अंकांवरती. पहिल्या षटकामध्ये तुषार साजेकरच्या धावसंख्या खर्च झाली. या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहताय 11 अंकांवरती. आम्ही विनंती करतोय आर्यन 11 वावरले संघाचे संघनायक आणि पप्या स्मृती 11 संघाच्या संघनायकांना आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीच्या कौलासाठी जॉईन व्हायचा. गोलंदाजीच्या पटलावरती पुन्हा एकदा सुबोध भोसले. गोलंदाजीसाठी सुबोध भोसले सलग 3 विकेट प्राप्त करेल का? विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. मात्र ऑन स्ट्राइक ज्यानं फार चांगले क्षेत्ररक्षण पहिल्या डावामध्ये केलं. राम बिरादार. सन्मानजनक डिफेन्सिव्ह क्रिकेटची रचनात्मक प्रभावशाली कामगिरी या चेंडूवरती राम बिरादार या खेळाडूकडून राहिली. एकेरी धावसंख्येच्या बरोबरीनं धावफलक सरलं जात आहे. 10-12 या अंकांवरती आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतं. अतिशय चांगल्या गोलंदाजीचा नजराणा पेश केलाय. मात्र ऑन स्ट्राइक आघाडीचा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती येत असताना पारदर्शक इनिंग आतापर्यंत बिल्ड केली आहे. 2 चौकार एका सिंगलच्या मदतीनं 3 चेंडू फेस करत असताना 9 धावसंख्येचं योगदान त्यांचं पूर्णपणे स्कोर कार्ड वरती राहिलं आहे. आणि या मॅच मध्ये महत्वपूर्ण खेळाडू असेल साहिल माबदी, कारण आतापर्यंत चांगलं प्रदर्शन या मैदानामध्ये राहिलं. गोलंदाजीच्या पटलावरती पुन्हा एकदा तैनात आहे सुबोध भोसले. डान्सिंग डाऊन द विकेट. अगदी कट केलं. शेवटच्या क्षणाला फळीचा फेस ओपन केला आणि चेंडूच्या मेरिटचा हा फटका डीप मध्ये जातोय. एकच धाव चेंडूवरती प्राप्त केली. दुहेरी धावसंख्या चेंडूवरती प्राप्त केली. दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संमिश्र क्रिकेटचं ह्या ठिकाणी काळ पाहायला मिळतोय. 14 धावा ऑन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय पप्या 11 स्मृती संघाच्या संघनायकास आणि अरेन 11 बाबरले संघाच्या संघनायकास आपण नाणेफेकीच्या कौलासाठी लगेचच या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. छत्तीस धावा अजूनही आवश्यकता असेल. या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक असावा. 5 चेंडूमध्ये गोलंदाजांना किफायतीदार गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल एव्हरेजचं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये 2 सफलता. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज होतोय या चेंडूवरती झेलबाद. क्रमांक 0-0च्या सरासरीनं 4 विकेट गमावल्यानंतर 14 धावसंख्या ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळतात. जरी 36 बॉलमध्ये ही 49 धावसंख्या आमच्या फलंदाजानं जमवली असेल तरी त्या 50 या धावफलकाचं संरक्षण करण्याची ताकद आमच्या क्षेत्ररक्षकांच्या आतमध्ये आहे. गोलंदाजाचं मन अगदी आम्ही उंच पातळीवरती घेऊन या मॅच मध्ये विजयाच्या अंकपटलावरती जाण्यासाठी एक पाऊल निश्चित स्वरूपानं पुढे टाकणार. संघर्षाच्या वाटेवरती चालत असताना किती जरी डोंगर आडवे आले तर ते डोंगर पार करण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे हे सांगण्याचा प्रतिकार
मैदानाच्या आतमध्ये झळकवलं जातोय. आता विघ्नेश अद्विका 11 संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये अगदी आघाडीचे चारही फलंदाज फार चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकार करत होते. मात्र राम बिरादरच्या साथीनं चैतन्य या खेळाडूच्या माध्यमातून चांगला खेळ प्रदर्शित होईल का त्यांच्यावरती पाणी फेरण्याचं काम या तिसऱ्या षटकामध्ये केलं जाईल. पहिल्या षटकामध्ये जरूर 11 धावसंख्या खर्च केली, मात्र या षटकामध्ये डॉट पर्सेंटेज आणि विकेट या संमिश्र षटकाची गणित जोडावी लागतील. तिसऱ्या क्रमांकावरती येत असताना ज्यानं पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं तुषार साजेकर, असरोटीचा हा दिमागदारीचा गोलंदाज या मैदानामध्ये गेल्या 3-4 हंगामामध्ये सातत्यपूर्वक खेळाचं प्रदर्शन राहिलं. आपण जर 2017-18चा विचार केला तर असरोटी संघामध्ये 3रं-4थं षटक हाताळायचा, मात्र या सीझनला विचार केला तर पहिल्या षटकासाठी त्याला आमंत्रित केलं जातं आणि तेच या क्रीडा संकुलावरती CPL सीझन नंबर 5 आपल्याला पाहायला मिळतं. क्रीडा रणसंग्रामामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये बदल या ठिकाणी केला जातोय. तुषार साजेकर या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. आम्ही आर्यन 11 बाबरले संघाला सूचित करतोय आपण लगेच टॉस बॉक्स साठी या ठिकाणी जॉईन व्हायचा. सुनीलजी ठोंबरे या ठिकाणी येतात. आम्ही पप्या गायकर 11 स्मृती संघाला विनंती करतोय आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीच्या कवलासाठी या. शेवटचे आता 24 चेंडू आणि गरज आहे ती 36 या धावफलकाची. या षटकामध्ये जर इकॉनॉमिकल एव्हरेजची गोलंदाजी आली तर कदाचित दडपण असेल येणाऱ्या काळामध्ये. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी हा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये सिंगल कन्वर्ट केली जाईल. सिंगलच्या बरोबरीनं आता 23 चेंडू शिल्लक असावेत आणि 35 या धावफलकाची गरज आहे. कारण एखादा डॉट पर्सेंटेज चेंडू अगदी गोलंदाजाचं मनधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेच क्रीडा रणसंग्रामामध्ये केले जात आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी घडली जरूर, मात्र दुसऱ्या षटकामध्ये सुबोध भोसलेनं काय कमालीची गोलंदाजी केली, एफर्ट्स लावले आणि त्या षटकामध्ये क्षेत्ररक्षकांनी अतिशय चांगलं प्रदर्शन झळकवलं. त्याचीच गरज आहे तुषार साजेकरच्या या षटकामध्ये पुनरागमन करण्याची. सातत्यपूर्वक षटक हे येईल का त्याच्यावरती आक्रमण चढवण्यासाठी सज्ज आहे. ऑन स्ट्राईक चेतन. हा चेंडू पण सांगतायत हा चेंडू खराब आहे. अवंतर या धावसंख्येच्या बरोबरीनं धावफलक पुढे सरकलं जात आहे. 16 या अंकांवरती डाऊन द लेग साईड करण्याचा प्रयत्न होता. अगदी एष्ट्यांवरती हा चेंडू आदळणं गरजेचं होतं. त्या प्रयत्नामध्ये हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि त्यानंतर अवांतर चेंडूची होती फेकी. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार साजेकर आपल्या गोलंदाजीच्या पटलावरती आहे तैनात. चांगल्या चेंडूची होती फेकी, मात्र एकेरी धावसंख्येपासून काही रोखू शकत नाही. एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे सरकलं जाते. 17 या अंकांवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅल्क्युलेशनचं क्रिकेट आता या मधल्या फळीतील खेळाडूंना साकार करावं लागेल. आपण पाहता पप्या 11 स्मृती संघाचे संघनायक या ठिकाणी सागर ठाकूर येतात. आम्ही त्यांना विनंती करतो आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचं. खरं तर याच संघानं पहिल्या हंगामामध्ये वावरत असताना पहिलं पारितोषिक आणि तिसऱ्या हंगामामध्ये वावरत असताना दुसरं पारितोषिक प्रदान केलं होतं आणि या हंगामामध्ये देखील त्यांचा चांगला खेळ होईल ह्या शुभेच्छा त्यांना असतील. जाऊया आपण पुन्हा एकदा रंगमंचावरती. फक्त गोलंदाजाच्या शुभ असते भाऊजी दुर्गे यांच्या शुभ असते नाणेफेकीचं कौल या ठिकाणी केलं जात आहे. तोपर्यंत क्रीडा रणसंग्रामामध्ये सिंगल या ठिकाणी कन्वर्ट केली आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 अंकांवरती. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. असं वाटलं होतं 36 बॉलमध्ये 50 ही धावसंख्या कमी आहे की काय, मात्र गोलंदाजानं सांगून देतात ही धावसंख्या आमच्यासाठी आमच्या फलंदाजानं पोषकरित्या जमवली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आता प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये साकार करतोय. विजयाच्या अंकपटलावरती जाण्यासाठी प्रयत्न साकार करतोय तुषार साजेकर. हा खेळाडू 3 चेंडू फेस टाकत असताना 4 ही धावसंख्या या ठिकाणी खर्च केल्या. दांडी गोल फलंदाज क्रमांक 6 विकेट जाती 5वी. चेतन मुंडे होतोय चेंडूवरती त्रिफाळा चित.
प्रयत्नांच्या ज्योत्यावर ते चालायचं असतं आणि ते चालत असताना अगदी विजयाच्या अंकपटलावरती तुम्ही निश्चित स्वरूपाने जाता. पप्या गायका स्मृती 11 संघानं नाणेफेक चक्कवली या ठिकाणी जिंकले आणि क्षेत्ररक्षणाचा विचार त्यांच्या माध्यम चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल या ठिकाणी गोलंदाजानं फेकले. त्या 4 बॉलमध्ये अतिशय चांगल्या गोलंदाज पारदर्शक पाहायला मिळते. शेवटच्या धावसंख्या आपण पाहता 18 या अंकांवरती 50 या धाव फलकाचा पाठलाग करताना चर्चा या ठिकाणी घडली आणि या चर्चेचं रूपांतर विजयाच्या अंकपटलामध्ये होईल का? साई समर्थ शहरे 11 संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना विघ्नेश अद्विका 11 वरोसे अगदी शेवटचे आता 20 चेंडू या ठिकाणी शिल्लक असावेत आणि गरज येते 32 या धाव फलकाची. अगदी तुषार साजेकरने हे षटक फार चांगल्या पद्धतीने हाताळले. एक अवांतर चेंडू वगळला तर उर्वरित चेंडूवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. मात्र मिडल ऑर्डर मध्ये येत असताना अगदी चेतन मुंडे बाद झाल्यानंतर करण हा खेळाडू मैदानावरती राम बिरादर या खेळाडूच्या समवेत येतोय. किरण हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या आपण पाहता 18 या अंकांवरती 5 फलंदाज बाद झालेत आणि या ठिकाणी गोलंदाजीच्या पटलावरती तुषार पुन्हा एकदा सज्ज. हा फुल टॉस फायदा उठवता आला नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका खेळायचा होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला. जर हा फटका आला असता तर कदाचित या चेंडूवरती चौकार तुम्ही पाहू शकला असतात. मात्र या ठिकाणी डॉट बॉलच्या सहाय्याने शेवटच्या आता 19 चेंडू शिल्लक आणि गरज येते 32 या धावसंख्येची. डॉट पर्सेंटेज चेंडू विघ्नेश अद्विका 11 संघाला फेकावे लागतील तरच या मॅच मध्ये त्यांचं पुनरागमन होऊ शकतं आणि तेच काम या क्रीडा रणसंग्रामामध्ये तुषार साजेकर करताना पाहायला मिळते. फुल लाईन डिलिव्हरी मोठा फटका अगदी समोरच्या विभागामध्ये आणणं फार गरजेचं होतं. चेंडू आणि बॅट अँड बॉलचा कोणताच संपर्क पाहायला मिळत नाही. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकाचा होतो खेळ समाप्त. धावसंख्या आपण पाहताय 3 षटकाच्या समाप्तीनंतर 18 या अंकांवरती पाहायला मिळते. शेवटच्या आता 18 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी गरज आहे 32 या धावसंख्येची. कुमार डीजे ऐकूया एक संगीत. का त्याच्यावरती आता पाणी फिरण्याचं काम केलं जाईल. कारण पहिल्या 3 षटकामध्ये फार चांगली कामगिरी राहिली आहे क्षेत्ररक्षण करत असताना. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण 18 या अंकांवरती पाहायला मिळते. शेवटच्या 18 बॉल आणि आता गरज आहे ती 32 या धाव फलकाची. हरलेल्या मनाला पुन्हा जिंकण्याचा आत्मविश्वास मिळावा या जागी बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आणि बरेच मावळे यांच्या रक्ताने झालेली पावनखिंड अगदी डोळ्यासमोर साकार करावी लागेल. ज्या पद्धतीने सरसेनापती नेताजी पालकरांनी अगदी साथ दिली छत्रपती शिवाजी महाराजांना, त्याच पद्धतीने या ठिकाणी क्षेत्ररक्षकांची साथ मूलभूत गरजेची आहे या ठिकाणी गोलंदाजाला. आणि तरच विजयाच्या अंकपटलावरती जाण्याचा प्रयास असेल, प्रयत्न असतील या ठिकाणी विघ्नेश 11 अद्विका 11 संघाच्या माध्यमातून. मात्र त्यांच्या विपक्षात फार चांगला खेळ अनेक मैदानावरती साकार केला आहे. साई समर्थ
11 संघाच्या माध्यमातून शेवटचे 18 बॉल आणि आता गरज आहे 32 या धावसंख्येची. निर्णायक षटकासाठी गोलंदाज येतोय, ज्यानं दुसऱ्या षटकात फक्त 3च धावा खर्च केल्या. सुबोध भोसले. स्ट्राईक आपल्याला राम बिरादर. राम बिरादर एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. असरे गावाचा हा खेळाडू. आडव्या बॅटना फटका, बराच काळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल या ठिकाणी संपादित होतीये. शेवटचे 17 बॉल आणि आता गरज आहे 32 या धावसंख्येची. सुबोध भोसलेनं संघ मालकांना प्रभावित करून ठेवलाय आणि या चेंडूवरती विकेट प्राप्त केली सुबोध भोसलेनं. तर मंगेश दादा देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि जर या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला तर आई एकविरेच्या चरणी म्हणजे लोणावळ्याच्या पायथ्याशी अगदी भोजनाची हॉटेलमध्ये व्यवस्था असेल त्यांच्यासाठी अगदी सुखकरपणे. अगदी नितीन दादा तवले देखील सांगतायत क्वालिफाय मध्ये त्यांना सरप्राईज गिफ्ट असेल या दोन्ही संघ मालकाकडून. मात्र आता त्याच्यासाठी प्रयत्न साकार करावे लागतील सुबोध भोसले आणि त्यांच्या संपूर्ण सवंगडांना. मात्र याच्यावरती पाणी फेरण्याचं काम केले जाईल का? राम बिरादर या ठिकाणी बाद झाल्यानंतर किरण आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय प्रशांत ठोंबरे. अगदी इनियट नंबर 8 वरती हा खेळाडू येतोय असरोटीचा. मात्र या मॅच मध्ये त्याला दमदार कामगिरी करावी लागेल साई समर्थ शौर्य 11 संघासाठी. मात्र त्यांच्या विपक्षात खेळत असताना 36 बॉल मध्ये 50 या धावसंख्येचा संघर्ष करत असताना कमालीचं प्रदर्शन राहिले मैदानाच्या आतमध्ये. 17 चेंडू 32 या धावसंख्येची आता गरज आहे. 6 फलंदाजांना आतापर्यंत बाद करण्यामध्ये यश आलंय. चेंडू हलक्या हाताने बॅटला ब्रश होतोय आणि डॉट बॉल येतोय. आता 16 बॉल मध्ये 32 या धावसंख्येची गरज आहे. निर्धाव चेंडूची प्रतीक्षा या ठिकाणी मैदानामध्ये साकार केली जाते आणि प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी पराभवाच्या छायेमध्ये घेतोय की काय, कारण पराभवच तुम्हाला विजयाच्या अंकपटलावरती घेऊन जाण्यासाठी प्रयत्न साकार करत असतो आणि ते प्रयत्न आता साकार कर. निलेश जी ठोंबरे ग्रुप ग्रामपंचायत टेंबरी सदस्य यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सलग 3 चौकार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे प्रशांत ठोंबरे या खेळाडूसाठी. आणि अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सुबोध भोसलेने या सामन्यामध्ये विचार केला तर 9 बॉल फेकलेत. 9 बॉल मध्ये विचार केला तर 4 सफलता प्राप्त केल्यात आणि 3च धावा फक्त खर्च केल्यात. आउटस्टँडिंग रिप्रेझेंट बाय टुडे असंच म्हणावं लागेल या खेळाडूबद्दल. अतिशय पारदर्शक खेळाचं प्रदर्शन मैदानामध्ये साकार करतोय. पदतालिकेचा वापर जरूर केला. गुड लाईन स्पॉट वरून अतिरिक्त उसळी या चेंडूला प्राप्त केली आणि या ठिकाणी डॉट बॉल येतोय. या ठिकाणी निर्धाव षटकाच्या प्रतीक्षेने हे षटक हाताळलं जात आहे का? कारण 18 बॉल आणि 32 या धावसंख्येची गरज असताना आता शेवटचे 14 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 32 या धावसंख्येची. आदरणीय मंगेशजी देशमुख यांच्या माध्यमातून आपण पाहता पिंटाजी देशमुख साहेब यांच्या माध्यमातून विकेट साठी आपण पाहतोय 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. पिंटादादा देशमुख यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 500 रुपयांचा कॅश प्राइज सुबोध भोसले साठी असेल. मात्र या ठिकाणी लगातार 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी निलेशजी ठोंबरे यांच्या माध्यमातून निर्धारित षटक झालं. मेडल षटक जर आलं तर सागरजी मोरे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश आणि पिंटादादा देशमुख यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज. हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. एकच धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न धोका संभवला जाईल का? फलंदाज होतो या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपानं प्रशांत ठोंबरे बाद.
अगदी यष्टी रक्षक दमदार असेल ना नितीन दादा, तर संघाचे खेळाडू अगदी दमदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतात आणि क्षेत्ररक्षकांना अगदी मूलभूत साथ लाभली जाते. अशी वाटलं होतं 50 धावा सहजरित्या पूर्ण होतील, मात्र ज्या पद्धतीनं यष्टी रक्षकांना क्षेत्ररक्षक सजवलं ना, त्या अनुषंगाचीच गोलंदाजी मैदानावरती साकार झाली आणि विजयाच्या अंकपटलावरती जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी साकार केला जातोय. शेवटची आता 2 षटकं शिल्लक असावीत आणि गरज आहे ती 15.50च्या सरासरीने 31 या धावफलकाची. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आपण जांभेवली गावाचा हा खेळ वरोसे गावाचा हा खेळाडू आपण चैतन्य यांना पाहता. दमदार कामगिरी या मैदानाच्या आतमध्ये त्यांची राहिली आहे. अगदी 500 रुपयांचा कॅश प्राइज नितीन दादा यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. शेवटची 2 षटकं आणि 31 या धावफलकाची गरज. या मॅच मध्ये जर पुनरागमन करायचं असेल साई समर्थ शहर इलेव्हन संघाला, तर किमान 17-18 धावा निर्माण कराव्या लागतील. मात्र या षटकामध्ये येणाऱ्या गोलंदाजांना या षटकामध्ये पुनरागमन करावं लागेल. या षटकामध्ये आक्रमक फटकेबाजी साकार करावी लागेल मधल्या फळीतील खेळाडूंना. आपण जर बॅटिंग ऑर्डर अनालिसिस पाहिला तर साहिल मॅब्दीचा खेळ वगळला तर उर्वरित कोणत्याही खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आक्रमण आणि सातत्यपूर्वक खेळ करता आला नाहीये. फलंदाजीचा अग्रेसिव्हपणा सोडला नाहीये. मी विनंती करतोय, स्ट्राईक या ठिकाणी चेंज होणार नाहीये, याची नोंद आपण घ्यायची आहे. शेवटचे आता 12 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 31 या धावफलकाची. सुबोध भोसलेनं फार इम्प्रेसिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये केला, मात्र सगळ्यांच्या नजरा आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. साई समर्थ शहर इलेव्हन संघ विजयाच्या अंकपटलावरती जाण्यासाठी या षटकामध्ये प्रयत्न साकार करेल का त्यांच्या विपक्षात खेळणारा विघ्नेश अद्विका इलेव्हन संघाच्या माध्यमातून जे प्रयत्न आतापर्यंत साकार केले त्या प्रयत्नांना उभारी देण्याचं काम या 5व्या षटकामध्ये केलं जाईल का? गोलंदाजीच्या पटलावरती अजून एक स्टार खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जांभवली गावाचा हा सुपुत्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सातत्यानं ऑलराऊंडरच्या भूमिकेतून याला आपण पाहत असतो. अतिशय चांगली गोलंदाजी अनेक मैदानावरती याने केली आहे. मात्र या मैदानामध्ये वावरत असताना CPL नंबर 5 मध्ये खेळत असताना 12 बॉल 31 या धावसंख्येचं संरक्षण केलं जाईल का? नीरज गावडेच्या माध्यमातून पद्धतालिकेत खूप महत्वाची असते तुमची उभी राहण्याची पद्धत, स्टान्स, तुमचा पूर्णपणे फटका एक्झिक्यूट आणि एक्झिक्युशन आणि एलिव्हेशन हे संपूर्ण या उभ्या राहण्याच्या पद्धतीवरती निर्भर असतं आणि ते कुठेतरी चुकलं. डॉट बॉल येतं 11 बॉलमध्ये. आता गरज आहे 31 या धावसंख्येची. चर्चा केली जाते तुषार साजेकरच्या समवेत नीरज गावडेनं कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रयास करायचा आहे, प्रयत्न साकार करायचे आहेत ना. 11 बॉलमध्ये 31 ही धावसंख्या वाचवली जाईल का या प्रश्नाचं उत्तर देत असताना पुन्हा एकदा सज्ज असतील नीरज गावडे. पुन्हा एकदा आडवा फटका ऑन साइडला हा चेंडू. मात्र फार चांगली यष्टी रक्षकाची भूमिका आहे. चेतन तवले अगदी नितीन दादा तवले यांचे सुपुत्र ते आहेत, पुतणे आहेत. स्टेअर केले या बॉलला गलीमध्ये. क्षेत्ररक्षक एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीच्या स्वरूपानं फलंदाज होतो या चेंडूवरती बाद. गोलंदाजी मैदानावरती साकार केली जाते. 8 फलंदाज आतापर्यंत बाद करण्यामध्ये यश संपादित केले जात आहे.
प्रयत्नामध्ये झुकणे म्हणजे खूप मोठी गोष्ट नाहीये. यश मिळवण्यासाठी अपयशाच्या ठेचा खाव्याच लागतात. सूर्यही मावळतो चंद्रासाठी आणि हेच मैदानाच्या आतमध्ये आता घडलं जात आहे. खरं तर चौथ्या हंगामामध्ये आपण पाहिलं साई समर्थ शहर 11 संघ पहिल्या क्रमांकाचा दावेदार जरूर झाला. मात्र या मॅच मध्ये आता त्यांना धाबांसाठी चाचपडावं लागतं. या मॅच मध्ये त्यांना धावसंख्येसाठी संघर्ष करावा लागतोय आणि तो संघर्ष अगदी विजयाच्या अंकपटलावरती नेऊन ठेवेल का विघ्नेश अद्विका 11 संघाला. कारण त्या पद्धतीचा खेळ त्यांच्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणाने मैदानाच्या आतमध्ये झळकवलाय आणि येणाऱ्या 9 बॉलमध्ये गरज आहे आता 31 या धावफलकाची. चेंडू हवेमध्ये आहे. मिस्तामिक स्ट्रोक. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत. तोपर्यंत या चेंडूवरती 4 ही धावसंख्या प्राप्त केली जाते. 4 या धावसंख्येच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या अंकांवरती. निलेश दादा ठोंबरे यांचं शुभ पवित्र आगमन या स्पर्धेमध्ये होत आहे. त्यांचं करूया आपण वेलकम. शेवटचे आता 8 चेंडू शिल्लक असावेत आणि गरज आहे ती 27 या धावसंख्येची. 8 बॉल 27 हे समीकरण आपल्याला क्रीडा रणसंग्रामामध्ये पाहायला मिळत आहे. अखूड पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या स्थिर आहे. 36 बॉल 50 या धावसंख्येचा पाठलाग करताना 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. अगदी उंच सडपातळ बांध्याचा हा खेळाडू खांद्याचा अगदी योग्य वापर करण्याचा प्रयत्न नीरज गावडेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आडवा फटका ऑन साईडला हा चेंडू मिड विकेट सीमा रेषेलगत एकच धाव चेंडूवरती प्राप्त केली जाते. थोडस मिसअंडरस्टँडिंग राहिला आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी प्राप्त करण्याचा प्रयत्न साकार होतोय. दुहेरी धावसंख्येच्या मदतीने षटक क्रमांक 5 या ठिकाणी समाप्त होताना पाहायला मिळतंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 36 बॉल 50 या धावसंख्येचा पाठलाग करताना 25 धावा ऑन स्कोरवर आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचे 6 चेंडू आणि आता गरज आहे विजयाच्या अंकपटलावरती जाण्यासाठी प्रयत्न उत्सुकलेत आणि गरज आहे 25 या धावफलकाची. शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे आता 25 या धावफलकाची. कोणत्या खेळाडूला गोलंदाजीच्या पटलावरती आणायचा, कोणता खेळाडू 6 चेंडूमध्ये 25 ही धावसंख्या वाचू शकतो, कोणता खेळाडू चांगल्या पद्धतीने आपल्या संघाला रिप्रेझेंट करू शकतो, कोणता खेळाडू सक्षमरित्या मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाचं नेतृत्व करू शकतो. शेवटचे 6 चेंडू आणि 25 या धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी कोणत्या खेळाडूच्या आतमध्ये ताकद आहे आणि त्याला आम्ही साथ देऊ शकतो. मैदानाच्या आतमध्ये 8 विकेट गेल्यात फलंदाजी करणाऱ्या साई समर्थ शहर 11 संघाच्या माध्यमातून. ज्यावेळेस 36 बॉलमध्ये 49 धावा उभारली असं वाटलं होतं साई समर्थ शहर 11 या धावसंख्येला सहज पाठलाग करेल. मात्र त्याच्यामध्ये सुबोध भोसले आणि त्याच्या संपूर्ण सहकार्याने फार चांगली कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. फार चांगलं त्यांचं सहकार्य राहिलं आणि त्याच अनुषंगानं शेवटच्या 6 बॉलमध्ये आता 25 या धावसंख्येचं संरक्षण त्यांना करायचं आहे. गोलंदाजीच्या पटलावरती वरोसे गावाचा अजून एक सितारा मैदानावरती येतोय. विराज प्रबळकर हा खेळाडू गोलंदाजीसाठी येतोय. अशा स्पर्धेमधून युवा खेळाडूंना प्राधान्य दिलं जातं आणि त्यांचं उंच पटलावरती जाण्यासाठी प्रयत्न हे साकार केले जातात आणि तोच प्रयत्न आहे नितीनदादा तवले आणि त्यांच्या मंगेशदादा यांचा. संपूर्ण स्पर्धेमध्ये फार चांगला खेळ राहिलाय आतापर्यंत. तुषार साजेकरच्या साथीनं सुबोध भोसले या 2 खेळाडूंचा, अथर्व एंटरप्राइजेसचे आदरणीय सन्मानित दत्तारामजी दुर्गे यांना आम्ही मंचावरती आमंत्रित करतोय. वेलकम आहे या स्पर्धेमध्ये. मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 5 बॉल आणि आता गरज आहे 25 या धावफलकाची. जसे जसे डॉट बॉल येतील तसे तसे विजयाच्या अंकपटलावरती
जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी साकार होईल. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली गणेश शर्मा झेल या ठिकाणी संपादित केली. अझर शेख या ठिकाणी चेंडू खाली, फलंदाज होते या चेंडूवरती बाद. चंद्रकांतजी राणे आम्हाला सांगतात की जर आजच्या दिवसामध्ये विघ्नेश अद्विका 11 क्वालिफाय झाला तर अद्विका हॉटेलला त्यांना भोजनाचा आस्वाद त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराला कमिटीला दिला जाईल. आणि आपण पाहतोय आणि त्या दिशेने आता मैदानामध्ये प्रयत्न साकार केले जातात. शेवट आपण मैदानावरती साकार होताना पाहायला मिळते. 9 फलंदाज आतापर्यंत बाद होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये रणसंग्राम करतीये. शेवटचे 4 चेंडू आणि आता गरज आहे ती 25 या धावफलकाची. एखादा खराब चेंडू विजयाच्या अंकपटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फार चांगला खेळ जांभवली खेळाडूंचा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच मैदानावरती चित्र आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचे 4 बॉल आणि गरज आहे 25 या धावफलकाची. हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल संपादित केली जाते. ऑल आउट होतोय या ठिकाणी. 6व्या षटकामध्ये धावसंख्या आपण पाहताय. सामन्याचा सामनावीर ज्यानं फलंदाजी आघाडीवरती येत असताना सन्मानजनक पद्धतीने साकार केली आणि गोलंदाजी करत असताना आउटस्टँडिंग रिप्रेझेंट बाय टुडे असंच म्हणावं लागेल. या खेळाडूमध्ये 12 चेंडू ज्यानं फेकले, 2 षटक हाताळत असताना फक्त 4च ही धावसंख्या खर्च केली आणि महत्वपूर्ण 5 गड्यांना मैदानाच्या बाहेर त्यानं सक्षमरित्या पाठवलं. तो खेळाडू ठरलाय या सामन्याचा सामनावीर. आम्ही विनंती करतो सुबोधजी भोसले यांना या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सामनावीराच्या किताबानं आपल्याला गौरवलं जाईल.